दौंडमधील वाखारी येथे न्यू अंबिका कला केंद्रात सोमवारी 21 जुलैला रात्री 11:15च्या सुमारास गोळीबार झाला होता। विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या भावाकडून गोळीबार करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं। मात्र 24 तास उलटूनही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। गोळीबार करणारा नेमका कोण हे समोर येत नव्हतं। गोळीबार झाला तेव्हा न्यू अंबिका कला केंद्राचे मालक अशोक जाधव यांनी हा गुन्हा का लपवला असेल अशा नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या। मात्र गोळीबार नेमका कोणी केला हे समोर येत नव्हतं। पोलिसांनी वाखारी येथील 3ही कला केंद्रात जात चौकशी केली। मात्र कला केंद्राचे मालक अशोक जाधव आणि तिथल्या सर्वांनीच येथे असला कोणताही प्रकार घडला नसल्याचं सांगितलं। पोलिसांनी येथील सीसीटीव्ही फुटेज देखील जप्त केले। दरम्यान या प्रकरणात आमदाराच्या भावाचा सहभाग असल्याचं समोर आलं। अखेर न्यू अंबिका कला केंद्राचे मॅनेजर बाबासाहेब अंधारे यांनी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गोळीबार करणारा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ असल्याचं समोर आलं। यवत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झालेले सर्व संशयित हे मुळशी तालुक्यातीलच असल्याचं समोर आलं। मात्र हा गोळीबाराची झालेली घटना लपवणाऱ्या न्यू अंबिका कला केंद्राचे मालक अशोक जाधव यांच्यासह बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे यांच्यासह आणखी एकावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय।